नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबत एक दिलासादायक बातमी आहे. दिलासादायक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. अखेर धाराशिव जिल्ह्याचा खरीप हंगाम 2025चा पीक विमा आलेला आहे शेतकरी मित्रांनो. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जे दाखवत होतं क्लेम स्टेटसमध्ये, आता लॉट बाय क्रिएटेड दाखवत आहे. खूप शेतकऱ्यांच्या खात्यात पेड बाय अकाउंट दाखवत आहे. त्यामुळे क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची जे शेतकरी वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांची क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज दिवसभराची प्रक्रिया पूर्ण क्लेम कॅल्क्युलेशनची होती. प्रत्येकाचे क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात झाली आहे. आपलं क्लेम स्टेटस तुम्ही चेक करा. प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरून आपण क्लेम स्टेटस चेक करू शकता. आता अमाऊंट ही दाखवू लागलेली आहे. खूप शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन अमाऊंट दिसत आहे. कुणाला 22,000 दिसत आहे, कुणाला 24,000 दिसत आहे, कुणाला 18,000, 20,000. प्रत्येक मंडळामध्ये हा पीक विमा हा वेगवेगळा दिसत आहे. प्रत्येक मंडळामध्ये हेक्टरी रक्कम ही वेगवेगळी आहे. कमीत कमी हेक्टरी 14,000 पासून ते जास्तीत जास्त हेक्टरी 24 ते 25,000 पर्यंत रक्कम सध्या दाखवली जात आहे. त्यामुळं प्रत्येक मंडळात हा पीक विमा वेगवेगळा पडणार आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा योजना राबवण्यात आल्यामुळं मंडळनिहाय रक्कम ही वेगवेगळी असणार आहे. आता सर्वात जास्त रक्कम कोणत्या मंडळाला आहे, काय नाही तुम्ही चेक करू शकता. क्लेम स्टेटस चेक करा. क्लेम स्टेटसमध्ये आजपासून रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. पुढील 1 ते 2 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विम्याचे पैसे प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं आज पूर्ण प्रक्रिया ही क्लेम स्टेटसचे कॅल्क्युलेशन होण्याची आहे. आज दिवसभर कॅल्क्युलेशन होतील. आज उद्या 1 ते 2 दिवसात ज्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण होतील त्यांना रकमा ही खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. खूप दिवसापासून हा पीक विमा अडकलेला होता. कारण हा पीक विमा पीक कापणी प्रयोग आधारित असल्यामुळं विमा कंपनी जिल्हास्तर असो, राज्यस्तर असो, केंद्र स्तरावर गेल्यामुळं आता परत एकदा विमा कंपनी कोर्टाकडे जाते का अशी अपेक्षा असतानाच अखेर विमा कंपनीनं पीक विमा वाटपाचा निर्णय घेतल्यामुळे आणि तातडीनं हा निर्णय लागलीच घेतला आणि आज सोमवारपासून क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात झाली आहे. आपण ही लागलीच लगेच क्लेम स्टेटस चेक करा. प्रत्येक मंडळामध्ये रक्कम वेगवेगळी दिसणार आहे. तुमच्या मंडळामध्ये जास्त दिसेल, तुमच्या बाजूच्या मंडळामध्ये रक्कम कमी दिसेल. त्यामुळे हेक्टरी रकमा ह्या 1,000, 2,000, 5,000, 8,000, 11,000, 14,000, 18,000, कुण्या मंडळामध्ये 22,000, कुण्या मंडळामध्ये 24,000 अशा प्रकारचा पीक विमा सध्या पीक कापणी प्रयोगाचा पीक विमा असल्यामुळं प्रत्येक मंडळात ही हेक्टरी मिळणारी रक्कम ही वेगवेगळी असणार आहे. कोणत्या मंडळात जास्त असेल, कोणत्या मंडळात कमी असेल. ज्या मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी कमी असेल त्या टक्केवारीनुसार त्या मिळणारी रक्कम कमी असेल. ज्या मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी जास्त असेल त्याच्यामध्ये हेक्टरी रक्कम ही जास्त असेल. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे की आजपासून क्लेम कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात झाली आहे. स्टेटसमध्ये रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. ही जे अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.